ठाकरेंना भिडणारी शिंदेंची तोफ, तडफदार, स्पष्ट वक्त्या, शिंदेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा, ज्योती वाघमारे. दिग्गजांना डावलून राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या ज्योती वाघमारे नेमक्या कोण? नमस्कार, मी प्रसाद यादव. आपण पाहतात एबीपी माझा. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील. मागील 15 वर्षापासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारेंची ओळख. एप्रिल 2023 शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांवर ज्योती वाघमारेंचं प्रभुत्व आहे. ज्योती वाघमारे आक्रमक आणि स्पष्ट वक्त्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. ज्योती वाघमारेंचे वडील नागनाथ वाघमारे हे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत. ते दलित पॅंथरचे कार्यकर्तेही होते. चळवळीचं काम पाहून सोलापूरकरांनी त्यांना नगरसेवक बनवलं. ज्योती वाघमारेंनी देखील 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं. पण नंतर काही काळासाठी त्यांनी राजकारणातून ब्रेक घेतला. शिवसेनेतील बंडानंतर सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंच्या बाजूने ठाम भूमिका मांडत होत्या. त्यांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ज्योती वाघमारेंची निवड केली आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत ज्योती वाघमारे शिवसेनेतील आक्रमक चेहरा असलेल्या एकमेव महिला नेत्या ठरल्या. अनेक बड्या नेत्यांना डावलून एकनाथ शिंदे ज्योती वाघमारेंना संधी देतील असं कुणालाही स्वप्नातही वाटलं नव्हतं. आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारेंना संधी देत एकनाथ शिंदेंनी एका दगडात अनेक पक्षी मारले असं म्हणावं लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि एबीपी माझाला फॉलो करायला विसरू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.